नमस्कार. आज आपण फिरणार आहोत विक्टोरिया लेक, एक्सप्लोअर करणार आहोत विक्टोरिया लेक. त्याआधी आता मी जिथे उभा आहे ते आहे साईबाबा मंदिर आणि तिथून हा जो आपल्याला व्ह्यू दिसतोय तो आहे कंपाला शहराचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता निसर्गाने नटलेलं असं हे कंपाला शहर, सुंदर असं कंपाला शहर. आणि आता इथून जो आम्ही निघणार आहोत या रस्त्याने जे समोर जो आपल्याला व्ह्यू दिसतोय तो आहे विक्टोरिया लेकचा व्ह्यू. आपण तिथे आज बोटिंग करणार आहोत, तर ही आपली बोटिंग चालू झालेली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत स्पायडर आयलँडवर, म्हणजेच कोळ्यांच्या आयलँडवर, जिथे कधी काळी खूपशे कोळ्यांचं वास्तव्य होतं, स्पायडर्सचं वास्तव्य होतं, पण ह्युमन इंटरफेरन्समुळे ते नामशेष झाले आहेत. युगांडा हा देश निसर्गाने नटलेला देश म्हणता येईल आपल्याला. या देशामध्ये आपल्या भारतासारखे 3 ऋतू नसून हिवाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू 12ही महिने असतात. 12ही महिने इथे थंडी असते, 12ही महिने पाऊस असतो. तर सुंदर असा हा देश, आणि त्यातील हे तलाव जे समुद्रासारखं खूपच मोठं आहे, विक्टोरिया लेक. तर आपण मजा घेऊया या सफरीची. हे मनमोहक असं दृश्य, विक्टोरिया लेकमध्ये चाललेली बोटिंग पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. ही आहे आमची बोट, त्यावर आमचा हा मित्रपरिवार सगळेच आनंद घेत आहेत बोटिंगचा. हे जे समोर दिसत आहे सफेद कलरचं, ते आहे रोजबड. तिथे गुलाबाची शेती होते. समोर जो छोटंसं बेट दिसत आहे तिथे आपल्याला जायचं आहे, ते आहे स्पायडर आयलँड. तर चला पाहूया ते स्पायडर आयलँड. आपण पोचलो आहोत त्या आता आयलँडवर. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि जलचर प्राणी दिसून येतात. तर आपण या आयलँडचा आता पूर्ण एक राऊंड मारणार आहोत. हाय बघा, तुम्ही पाहिलात नसेल. तो आहे मोती, आशेने आमच्याकडे बघतोय.
हा आमचा मित्रपरिवार बोटिंग करून आल्यानंतर आमच्या सफरीची इथे सांगता झालेली आहे. तर धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.